नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वज्ञ एज्युकेशन या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण ग्रुप सी 2019 मध्ये विचारण्यात आलेल्या इकॉनॉमिक्स आणि अर्थशास्त्राच्या सर्व प्रश्नाचे विश्लेषण पाहणार आहोत. तरी सर्वांनी व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पहिला प्रश्न आहे, लेखापरीक्षण कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते प्रकार असू शकतात? एक, वैधानिक हा नसतो, कायमस्वरूपी हा पण नसतो, आदर्श हा पण नसतो. लेखापरीक्षण कार्यक्रमाचे निश्चित आणि लवचिक असे प्रकार असू शकतात. त्यामुळे ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. यालाच इंग्लिशमध्ये फिक्स्ड लेखापरीक्षण किंवा फ्लेक्झिबल लेखापरीक्षण असे म्हणतात. त्यानंतर 57वा प्रश्न, एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे खालीलपैकी कोणते लाभार्थी आहेत? अल्पभूधारक शेतकरी हे आहेत, अत्य अल्पभूधारक शेतकरी हे पण आहेत, भूमिहीन शेतकरी हे पण आहेत, तर मोठे शेतकरी हे नाही आहेत. एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे लाभार्थी मोठे शेतकरी नाही आहेत. ए, बी आणि सी 3 विधाने बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 58वा प्रश्न, सर्वसाधारणपणे खालीलपैकी कोणत्या अंदाजपत्रकात केंद्र सरकारच्या प्राप्ती आणि खर्चाचे स्पष्टीकरण दिलेले असते? यामध्ये महसुलीमध्ये नसते, भांडवलीमध्ये पण नसते, तुटीच्या अंदाजपत्रकामध्ये असते आणि शिल्लकीच्या अंदाजपत्रकामध्ये असते. हा प्रश्न आयोगाने रद्द केला आहे कारण याची 2 आन्सर निघत आहेत. त्यामुळे पुढील प्रश्न पाहूया. 59वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 1956च्या औद्योगिक धोरण ठरावाचा उद्देश प्रादेशिक समता प्रोत्साहन होता, तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर 1955 मधील गाव आणि लहान उद्योग समितीला कर्वे समिती सुद्धा म्हणतात, हे पण विधान योग्य आहे. एक लघु औद्योगिक युनिटमध्ये जास्तीत जास्त 10 कोटी रुपयाची गुंतवणुकीची परवानगी आहे, तर हे पण विधान योग्य आहे. पण आयोगाचं उत्तर हे ऑप्शन क्रमांक 3 हे होतं, कारण हा पेपर कधीचा 2019चा आहे. 2019 मध्ये ही मर्यादा ही 5 कोटीची होती, आता ती 10 कोटीची गेली आहे. जर आता 2025 मध्ये उत्तर काढलं तर ते ऑप्शन क्रमांक 4 येईल. वरील सर्व विधाने योग्य आहेत. त्यानंतर 60वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. महाराष्ट्र राज्याने सेंद्रिय शेती धोरण 2013 मध्ये जाहीर केले, हे विधान योग्य आहे. महाराष्ट्र राज्याने कृषी संजीवनी योजना 2011 मध्ये जाहीर केली, हे पण विधान योग्य आहे. महाराष्ट्र राज्याने शेती व्यवसाय पायाभूत विकास गुंतवणूक कार्यक्रम जागतिक बँकेच्या मदतीने सुरू केला, हे विधान चुकीचं आहे. ऑप्शन क्रमांक ए आणि बी ही योग्य विधाने आहेत. 61वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. पतपत्रे देणे हे व्यापारी बँकाचे प्राथमिक कार्य आहे, तर हे विधान चुकीचे आहे. त्यानंतर व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही, यामध्ये फरक असतो, त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो, हे पण विधान चुकीचं आहे. इथे मध्यवर्ती बँकेकडून नसून जे इतर बँका आहेत, प्रायव्हेट बँका किंवा गव्हर्नमेंट बँका यांच्याकडून पतपैसा निर्माण केला जातो, त्यामुळे हे पण विधान चुकीचं आहे. तिन्ही विधाने चुकीची आहेत. ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 62वा प्रश्न, भारतातील उच्च जननदरास कोणते 2 सामाजिक घटक जबाबदार आहेत? ऑप्शन ए, गरिबी. गरिबी जबाबदार असते का? तर नसते, त्यामुळे हे कटला. शेतीचे प्राबल्य, शेतीचा आणि उच्च जननदराचा काही संबंध येत नाही, त्यामुळे हे पण विधान कटले. लग्नाच्या वेळी कमी असणारे वय, हे विधान योग्य आहे. त्यानंतर धार्मिक आणि सामाजिक अंधश्रद्धा, हे पण विधान योग्य आहे. आपले ऑप्शन आहे बी आणि डी. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 63वा प्रश्न, भारतात केंद्रीय पातळीला आर्थिक धन सामुग्रीचे वाटप करण्याचे काम कोणता आयोग करतो? नियोजन आयोग. 1, नियोजन आयोग करत नाही, नियोजन आयोग फक्त नियोजनाचं काम करतो. त्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोग, हा आयोग आर्थिक किंवा पैसा वाटणं हे आयोगाचं काम नाहीये. त्यानंतर वित्त आयोग, वित्त आयोग हे केंद्रीय पातळीला आर्थिक धन सामग्रीचे वाटप करतो, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. 64वा प्रश्न, भारतीय अर्थव्यवस्थेत खालीलपैकी कोणती बाब राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे? विधान 1,
बँक दर हे बँकेशी संबंधित आहे, हे राजकोषीय धोरणाचा काही संबंध येत नाही. प्रत्यक्ष कारवाई हे पण बँकेशी संबंधित आहे. आरबीआय चे गुणात्मक साधन आहे प्रत्यक्ष कारवाई, जे की बँकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. रोख निधीचे प्रमाण हे पण आरबीआय मार्फतच वापरले जाते बँकांसाठी, त्यामुळे हे पण येणार नाही. ऑप्शन क्रमांक 2 राहिलेले कर व करेत्तर उत्पन्न हे राजकोषीय धोरणाशी संबंधित आहे. ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 65वा प्रश्न, खालील विधाने विचारात घ्या. 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झाली. तर हे विधान योग्य आहे. त्यानंतर जागतिक व्यापार संघटनेचा उद्देश हा आंतरराष्ट्रीय व्यापारातील बंधने दूर करणे आहे. हे पण विधान योग्य आहे. त्यानंतर भारत हा जागतिक व्यापार संघटनेच्या संस्थापक सदस्यापैकी एक आहे. तर हे पण विधान योग्य आहे. म्हणजे तिन्ही पण विधाने योग्य आहेत. आपल्याला असत्य विचारलंय, असत्य एकही नाही. ऑप्शन क्रमांक 4 हे आपलं योग्य उत्तर आहे. 66वा प्रश्न, साक्षरता शिक्षण हा प्रामुख्याने कोणत्या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे? 1. मानवी साधन संपत्ती विकास. तर हेच आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. साक्षरता हा मानवी साधन संपत्ती विकास या प्रकारच्या विकासाचा निर्देशांक आहे. भौगोलिक विकास हा पण नाही येणार, राजकीय विकास येणार नाही. साक्षरता हा आर्थिक विकासाचा पण निर्देशांक नाहीये, त्यामुळे ऑप्शन क्रमांक 1 हे आपलं योग्य उत्तर आहे. त्यानंतर 67वा प्रश्न, तुटीच्या अर्थसंकल्पामुळे अर्थव्यवस्थेत कोणती आर्थिक समस्या निर्माण होते? आता तुटीचा अर्थसंकल्प म्हणजे काय? तर जेव्हा जर सरकारचे उत्पन्न जर 100 रुपये असेल आणि जर खर्च जर 110 रुपये केला, तर वरचे 10 रुपये हे तूट गणल्या जाते, म्हणून याला तुटीचा अर्थसंकल्प म्हणले जातात. यामुळे बाजारामध्ये पैसा टाकला जातो. एक्स्ट्रा 10 रुपये आहे तो बाजारामध्ये टाकल्या गेल्यामुळे किमतीच्या पातळीत वाढ होते. याचा संबंध डायरेक्ट, पैसा जास्त झाला की मागणी वाढते, त्यामुळे किमतीत वाढ होते. ऑप्शन क्रमांक 3 हे आपलं योग्य उत्तर आहे. एक उत्पादनात घटीचा काही संबंध नसतो. त्यानंतर बँकांना तोटा होतो, यामुळे बँकांना तोटा होण्याचा पण काही प्रश्न नाही. त्यानंतर 68वा प्रश्न, सरकारी अंदाजपत्रकाचे एकूण किती प्रकार आहेत? एकूण 3 प्रकार आहेत. जसे शिल्लकीचे अंदाजपत्रक, तुटीचे अंदाजपत्रक आणि समतोल अंदाजपत्रक हे 3 प्रकार आहेत अंदाजपत्रकाचे. त्यानंतर 69वा प्रश्न, लोकसंख्येची घनता कशा प्रकारे मोजली जाते? दर हेक्टरी नाही, शेती ही दर हेक्टरी मोजली जाते. चौरस फुटामध्ये तर नाही मोजली जाते, दर चौरस किलोमीटर. तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. लोकसंख्येची घनता ही दर चौरस किलोमीटरला मोजली जाते. त्यानंतर 70वा प्रश्न, भारताच्या संदर्भात क्रूड ऑइल नंतर अजून एक खालीलपैकी कोणता महत्वाचा आयात घटक आहे? वीज यंत्रे सुटे भाग हे नाहीये, लोखंड व पोलाद हे पण नाही, सोने हा आहे. क्रूड ऑइल नंतर सोने हा भारताचा महत्वाचा आयात घटक आहे. या सेशनच्या PDF साठी सर्वज्ञ एज्युकेशन या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.